हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल चॅनलवर आणि आज आपण 12th सायन्सचं मॅथ्स 2 चं लेसन 1 मधला एक्सरसाइज 1.4 करणार आहोत. एक्सरसाइज 1.4 मधला आपण क्वेश्चन नंबर 1 करणार आहोत फक्त या व्हिडिओ मध्ये. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 मधला मी इथे सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये x a cot t दिले, y b cosec t दिले. आता x आणि y वेगळं दिलं असेल तर dy/dx काढायला सांगितलं. आपण काय करणार? आपण तर पहिले x चा डेरिव्हेटिव्ह काढणार, मग y चा डेरिव्हेटिव्ह काढणार. कसं काढतो बघा इकडे. मी x जो आहे डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट x ला विथ रिस्पेक्ट टू t आहे माझ्याकडे, मग मी विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह काढणार. आणि इकडे y चं पण डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t काढणार. चालेल. x ला पण विथ रिस्पेक्ट टू t, y ला पण विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह काढतोय. मग आता x विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय येणार? dx/dt. बरोबर. आता मला सांगा, a तर कॉन्स्टंट आहे, cot चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर. बरोबर. मग मी असं लिहू, मायनस इथे लिहितो कोसेक स्क्वेअर t. चालेल. मायनस कोसेक स्क्वेअर t म्हणजे हे झालं dx/dt. चला, इथे काय करणार मी? y चं डेरिव्हेटिव्ह dy विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dy/dt येणार का? चला, आता b तर कॉन्स्टंट आहे, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस कोसेक कॉट. बरोबर. मग मी मायनस चिन्ह इथे लिहितो कोसेक t कॉट t. बरोबर. हे झालं dy/dt. आता मला तर काढायचं dy/dx, पण मी व्हॅल्यू कशी काढणार? तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे dy/dx चा. काय फॉर्म्युला आहे? dy/dt डिवाइड बाय dx/dt. चला, dy/dt ची किंमत किती आली? ही वाली b कोसेक t into cot t. बरोबर. खाली dx/dt काय आहे? a कोसेक स्क्वेअर t. बरोबर आहे का? बघा इकडे. आता मला सांगा, इकडे हा मायनस मायनस चिन्ह कॅन्सल होणार. चला, अजून काय होतं? कोसेक t एक कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं काय? cot t कोसेक t राहिलं का? cot t कोसेक t. पण cot t म्हणजे काय असतो? बघा इकडे, dy/dx इज इक्वल टू, मला सांगा cot t म्हणजे हा b/a बाजूला ठेवतो मी, b/a. cot t म्हणजे काय असतो? cot म्हणजे cos t खाली काय असतो? sin t. बरोबर का? cos t sin t. cot चा फॉर्म्युला 10वीत आहे तो फॉर्म्युला. आणि कोसेक t चा काय फॉर्म्युला आहे? 1 sin t येतो का? 1 sin t. मग हा sin t कॅन्सल होतोय का? बरोबर. मग माझ्याकडे राहिलं काय इकडे? हा b/a आणि cos t राहिला का फक्त? बरोबर. हे आपला फायनल आन्सर असणार आहे या क्वेश्चन साठी. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथे फोकस नंबर 4, x sin t दिले, y tan t दिले. इथे काय करणार मी? परत एकदा डिफरन्शिएट करणार का इकडे? डिफरन्शिएट x ला विथ रिस्पेक्ट टू t करणार, विथ रिस्पेक्ट टू t. ओके. त्याच्यानंतर इकडे y ला पण तोच करणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर. अच्छा, आता दोघांचं वेगळं डेरिव्हेटिव्ह करतो. इथे काय येईल सांगा मला? x चं काय येईल? dx/dt. बरोबर. आणि sin चं डेरिव्हेटिव्ह काय होईल? cos t. हे झालं dx/dt. चला, इथे काय होईल? dy/dt. बरोबर. इक्वल टू tan चं काय डेरिव्हेटिव्ह असतो? sec स्क्वेअर t. बरोबर. sec स्क्वेअर t हे tan चं डेरिव्हेटिव्ह झालं. आता मला सांगा, मला काढायचं काय? dy/dx. देयरफॉर dy/dx काय येणार सांगा? dy/dt आणि खाली dx/dt. अच्छा, मला सांगा dy/dt ची किंमत काय आली? sec स्क्वेअर t आलं का? sec स्क्वेअर t. खाली dx/dt ची किंमत काय आहे? cos t. अच्छा, आता मला सांगा, इकडे sec स्क्वेअर t आहे माझ्याकडे, sec स्क्वेअर t. आणि हा 1/cos काय असतो? 1/cos म्हणजे sec असणार ना, म्हणजे इथे sec t होणार. मग आता मला सांगा, sec स्क्वेअर आणि sec मिळून किती झाले? sec क्यूब t. बरोबर का? हे आलं तुमचं dy/dx. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. अच्छा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा इकडे. x दिले, y दिले. मी काय करणार? x ला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर. आणि इकडे y ला काय करणार? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर. अच्छा, आपण x चा डेरिव्हेटिव्ह काढूया. काय होईल बघा? dx/dt. काय होईल dx/dt?
काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह? मला सांगा x रेस टू n असं आहे का? मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतो? डोक्यावरचा नंबर खाली येतो बरोबर, आणि ही ब्रॅकेट आहे तसंच लिहिणार मी t प्लस 1 अपॉन t आणि डोक्यावरती n मायनस 1 म्हणजे a मायनस 1 येईल का? ओके, आणि मला अगेन डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल इथे. कोणाचं अगेन डेरिव्हेटिव्ह येईल? आतल्या ब्रॅकेटचं, म्हणजे t प्लस 1 अपॉन t चं डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल. राईट आहे. चला आता पुढे काय करणार मी? dx अपॉन dt इज इक्वल टू, हा a आहे तसंच आहे माझ्याकडे. मला सांगा हा t या ब्रॅकेटच्या वरती a मायनस 1 आहे, मी याला असं लिहू t प्लस 1 अपॉन t, या ब्रॅकेटच्या वरती a लिहितो आणि -1 साठी या ब्रॅकेटच्या वरती -1 परत एकदा लिहितो, चालेल का? इथे इंटू t प्लस 1 अपॉन t या ब्रॅकेटच्या डोक्यावरती -1 बरोबर. हे दोघांना वेगळं केलं, a-1 वेगळं केलं, चालेल. अच्छा, आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? t चं डेरिव्हेटिव्ह 1 येईल का? इंटू t चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 अपॉन t चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 अपॉन x मी सांगितले फॉर्म्युला लिस्ट मध्ये -1 अपॉन x स्क्वेअर, मग इथे काय -1 अपॉन t स्क्वेअर बरोबर. हे असं डेरिव्हेटिव्ह आहे. चला आता इकडे काय काय राहिलं बघा. देअरफॉर dx अपॉन dt इज इक्वल टू, इथे काय राहिलं बघा. मला सांगा हा t प्लस 1 अपॉन t च्या डोक्यावरती a जो आहे, t प्लस 1 अपॉन t च्या डोक्यावरती a म्हणजे x, या ब्रॅकेटच्या जागी मी x टाकू शकतो का? चला इथे मी x लिहितो, म्हणजे काय a आणि ह्या ब्रॅकेटच्या जागी x बरोबर, आणि ही -1 वाली ब्रॅकेट जी आहे ती जर खाली गेली तर +1 होईल, म्हणजे हे असं येईल का बघा, t प्लस 1 अपॉन t बरोबर. ब्रॅकेट चालेल, ब्रॅकेट लिहा नाही लिहा चालेल, हो ना. ही ब्रॅकेट वरती -1 आहे, खाली आली इथे 1 आहे, फक्त नाही लिहिलं तरी चालतं तो. अच्छा मला सांगा इकडे हे मला आहे तसंच राहणार ना, 1 - 1 अपॉन t स्क्वेअर, चालेल. आणखी एक स्टेप करतो इकडे. मला सांगा इथे क्रॉस मल्टिप्लाय करू, काय होईल? t स्क्वेअर प्लस 1 येईल का? इज इक्वल टू खाली काय येईल? t स्क्वेअर प्लस 1 बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय केलं, t स्क्वेअर प्लस 1 वरती ax आहे आणि इथे 1 - 1 अपॉन t स्क्वेअर पण आहे बरोबर. इथे काय झालं? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन t स्क्वेअर प्लस 1 आणि खाली एक t राहील का? इथे एक t राहतोय का? त्या t ला मी डायरेक्टली असा खालचा नंबर वर येतो ना, तसं इथे डायरेक्टली t घेऊ का? चालेल. dx अपॉन dt ही वाली व्हॅल्यू कळते का तुम्हाला बघा? ओके. अच्छा आता आपल्याला पुढे काय करायचंय? हे मल्टिप्लाय मध्ये आहे इकडे. चला इथे काय करायचंय? dy अपॉन dt काढायचे. काय सांगा मला डेरिव्हेटिव्ह? dy अपॉन dt काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह? a रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय असतो? a रेस टू x * log a, म्हणजे इथे काय होणार? a रेस टू t प्लस 1 अपॉन t इनटू log, परत ब्रॅकेट जी आहे ती t प्लस 1 अपॉन t, पण परत मला सांगा t प्लस 1 अपॉन t चं डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे विथ रिस्पेक्ट टू t काढावं लागेल. इथे काय घेतलं मी? विथ रिस्पेक्ट टू, इथे t घ्यावं लागेल बरोबर ना. t विथ रिस्पेक्ट टू t काय करायचंय? t प्लस 1 अपॉन t याचं डेरिव्हेटिव्ह अगेन काढावं लागेल. अच्छा मला सांगा आता a रेस टू जो फंक्शन आहे तो y आहे का? a रेस टू फंक्शन म्हणजे y आहे ना, इथे मी डायरेक्टली y लिहितो. इथे काय आहे? log ब्रॅकेट मध्ये t प्लस 1 अपॉन t आहे का? t प्लस 1 अपॉन t बरोबर. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? t चं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, मायनस 1 अपॉन t चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर, राईट. कळतंय? चालेल. ओके आता पुढे काय करणार बघूया आपण इकडे. हे आलं माझ्याकडे dy अपॉन dt. आता मी काय काढणार? dx अपॉन dt काढणार का? सॉरी dy अपॉन dx, dy अपॉन dx काय काय फॉर्म्युला आहे? dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt बरोबर. अच्छा आता मला सांगा dy अपॉन dt ची किंमत किती आली? dy अपॉन dt ची किंमत आहे तशी लिहून टाकूया आपण. y log t प्लस 1 अपॉन t. ओके इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे, असं ठेवलं तरी चालेल, इनटू 1 - 1 अपॉन t स्क्वेअर, चालेल. खाली काय येतो बघा? axt बघा, axt अपॉन t स्क्वेअर प्लस 1 ओके, आणि इनटू इथे काय माझ्याकडे 1 - 1 अपॉन t स्क्वेअर, राईट आहे. अच्छा आता मला सांगा इकडे हा 1 - 1 अपॉन t स्क्वेअर कॅन्सल होतोय का? दोन्ही ब्रॅकेट कॅन्सल झाल्या. ओके माझ्याकडे dy बाय dx काय आला पाहिजे? मग dy बाय dx
इज इक्वल टू, ओके इथे काय राहिलं y log 1 t प्लस 1 अपॉन t, ओके आणि हा खालचा डिनॉमिनेटर हा जो आहे t स्क्वेअर प्लस 1 तो वर जाईल ना, म्हणजे इथे लिहू का मी t स्क्वेअर प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं माझ्याकडे मग axt, बरोबर कळते का? हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. अच्छा इथे एक मिस्टेक आहे का बघा, इकडे चेक करा. मी इथे काय म्हटलं तुम्हाला a raised to x चं डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a घ्यायला पाहिजे होता, आपण x घेतलं म्हणजे मिस्टेक आहे ना. चला आपण रिपेअर करूया ती मिस्टेक, छोटीशी मिस्टेक आहे, लगेच चेंज करून घेऊया आपण जे काय आहे ते. म्हणजे इथे काय टाकायचं मला log a टाकायचं आहे, इथे पण काय टाकायचंय log a टाकायचंय. बघा इथे a येणार आहे फक्त, बरोबर इथे पण काय येणार आहे फक्त log a, एवढंच चेंज आहे, बाकी काही चेंज नाहीये, बाकी सगळं करेक्ट आहे. इथे log a येणार आहे, बरोबर ना, इथे log a येणार आहे, बाकी सगळं करेक्ट आहे. ठीक आहे. अच्छा तर क्वेश्चन नंबर 1 मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा, इकडे x आणि y दिलेले आपल्याला, परत मी डेरिव्हेटिव्ह काढणार, पण या क्वेश्चन मध्ये थोडं वेगळं करायचं. काय करणार आपण, मी काय करतो x आणि y मध्ये दोघांमध्ये पण पुट करतो t इज इक्वल टू cos काय टाकतो थीटा टाकतो, cos थीटा, t च्या जागी cos थीटा टाकतो. काय होईल बदल बघा मला सांगा, x इज इक्वल टू काय येईल, x इज इक्वल टू cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा, बरोबर मायनस 3 cos थीटा. हा कोणाचा फॉर्म्युला आहे मला सांगा, x इज इक्वल टू cos इनवर्स, मला सांगा इथे cos 3 थीटाचा फॉर्म्युला येतोय का, cos 3 थीटाचा फॉर्म्युला लिहा तिकडे cos 3 थीटा. आता मला सांगा x इज इक्वल टू काय येणार, थीटा cos गेलं, मग काय राहिलं 3 थीटा राहिलं का, बरोबर cos गेलं 3 थीटा राहिलं. इकडे पण बघा माझ्याकडे हा जो फंक्शन आहे y, याच्यामध्ये काय आहे बघा, इथे जर व्हॅल्यू पुट केली मी तर काय होईल, y इज इक्वल टू tan इनवर्स रूट मध्ये 1 मायनस t च्या जागी cos टाकणार आहे म्हणजे cos स्क्वेअर थीटा होईल का, आणि खाली t च्या जागी cos थीटा राहील. अच्छा इकडे काय राहते बघा, y इज इक्वल टू माझ्याकडे काय येते बघा, tan इनवर्स इन द ब्रॅकेट, मला सांगा 1 मायनस cos स्क्वेअर काय असतो, sin स्क्वेअर, आणि तो sin स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर sin होईल का, sin थीटा, आणि खाली माझ्याकडे cos थीटा आहे. बघा 1 मायनस cos स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर, आणि sin स्क्वेअर या रूटच्या बाहेर निघाला की sin थीटा होणार. आता sin अपॉन cos काय असतो, sin अपॉन cos tan असतो का, मग tan थीटा राहिलं का माझ्याकडे, y इज इक्वल टू असं काहीतरी राहिलं. आता मला सांगा y इज इक्वल टू हा tan गेलं, राहिलं काय थीटा, बरोबर माझ्याकडे y इज इक्वल टू थीटा आलं. इथे बघा हा 3 इकडे आला काय होईल, x अपॉन 3 इक्वल टू थीटा येतोय का, बरोबर म्हणजे इकडे काय येते माझ्याकडे x अपॉन 3 ची व्हॅल्यू थीटा, म्हणजे थीटाची इकडे अशी व्हॅल्यू आहे, इकडे अशी व्हॅल्यू आहे, जर इक्वेट केलं तर असं होईल का, देअरफॉर इथे याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, फ्रॉम 1 and 2 काय करतोय 1 and 2 वरून, असे लिहू मी 1 and 2 वरून, y इज इक्वल टू x अपॉन 3, y इक्वल टू x अपॉन 3, इझी झालं. आता जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार, y चं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू x चं 1 म्हणजे 1 अपॉन 3 येतोय का, झालं तुमचं फायनल आन्सर. ओके तर या क्वेश्चन पर्यंत आपण थांबतो या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण दाबा, कारण तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. थँक्यू.